छोटासा साधासा पण आपल्या प्रेमाचा संसार आता सुरू होणार आहे। तू नाश्त्याला काही खाणारस? चालेल काहीतरी। किट्या काय झालं? काय नाही, तू काही खाणारस? काय झालंय मला सांग, रोहनची भांडलीस ना परत? जाऊ दे ना, सांग ना काय खाणार आहेस ते। माझं बाळ दत्तक घेण्याचा निर्णय त्याला फारसा आवडलेला नाहीये, बरोबर? काय पोरकटपणा चाललाय तुझा? मालू, अभ्यासाकडे लक्ष द्यायचं सोडून भलते हट्ट करू नकोस। पण काय प्रॉब्लेम आहे? मी तिला भेटले तर का नाही भेटायचं मी तिला? मालिका, अगं अजून तर धड मोठी नाहीयेस, धड लहान नाहीयेस, आणि तिच्याकडे जाऊन आलीस ना की फक्त तिचाच विचार करत राहशील। अभ्यास राहील बाजूलाच, आणि आता अभ्यास सगळ्यात महत्वाचा आहे। मी एकदा डिसिजन घेतला म्हणजे घेतला। अरे आशूचं बाळ मी दत्तक घेतलं ना तर सगळ्यांचे प्रश्न सुटणार आहेत, येत आहे का लक्षात? आपले प्रश्न सुरू होतील त्याचं काय? इथे तर आपल्याला अख्खी स्टोरी ठाऊक आहे। लोक अनाथाश्रमातनं जाऊन कुठल्या तरी मुलांना दत्तक घेतात, आणि इथे तर माहितीये त्या शुभंकर प्रधानने तुझे केलेले अपमान मी कधीही विसरू शकत नाही, आणि त्यात हे त्याचं बाळ आहे। नकोच 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 नकोच। अरे कम ऑन यार रोहन, काय म्हणजे कशावर वाद घालतोय? एक मिनिट, हे बाळ माझं आहे असं मी आई समोर ऑलरेडी डिक्लेअर केलेलं आहे। आता हे बाळ आमचं बाळ म्हणून वाढेल। काय वाचतेस तू? प्रेग्नन्सीवरती पुस्तक आहे, इतकं छान आहे ना हे। छोट्या छोट्या गोष्टी पण त्यांनी इतक्या मस्त समजावून सांगितल्या, म्हणजे काय खावं, व्यायाम काय करावा, इथपासून अगदी मूड स्विंग्स पर्यंत। खरंच ह्या छोट्या छोट्या गोष्टी पण किती महत्वाच्या असतात ना। तेच तर सांगते मी, हा अंगाराना हा असतो चिमूटभर, पण अशी काही जादू दाखवतो ना। अगं बाळंतपण म्हणजे बाईचा दुसरा जन्म असं म्हणतात ते उगीच नाही। पण तुला सांगू का नमिता, ऐनवेळी ही पुस्तकं, हे पेपर मधले आर्टिकल्स म्हणताना तुम्ही ते नाही गो उपयोगी पडत, शेवटी देवच उपयोगी पडतो। तुला विधिवत लग्न करायचं आहे ना, मग किती म्हणते त्याप्रमाणे एखादं देवळात लग्न करूया, ठीक आहे? एखाद्याचा वारंवार अपमान करणं माझ्या स्वभावात बसत नाही, आणि तुमचाही पुन्हा पुन्हा अपमान होऊ नये असं मला वाटतं। म्हणून तुम्ही इथे येतच जाऊ नका, म्हणजे हा प्रश्न आपोआप निकालात निघेल। समीरने लवकरात लवकर आशूशी लग्न करायचं ठरवलंय। एवढं घाबरवलंच मला तुम्ही पण ना। समीर, या सगळ्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे लवकरात लवकर लग्न करणं। अगदी बरोबर निर्णय आहे तुझा। काय शक्ती, मी तुला सांगते, बाबांनी अचूक ओळखलं। ते म्हणाले एका तरुण अतृप्त मुलीची दृष्टी लागली तुमच्या घराला, त्यावर त्यांनी उपाय सुद्धा सांगितलाय। हो, कोणता उपाय? तुला जर का तो उपाय पटला नाही ना तर काही उपयोग होणार नाही। नाही नाही, शुभंकर मा याला तयार होणार नाहीत, कोणी परवानगी देणार नाही आत्या। अगं मग नमिता, आपल्या हा घरातला प्रॉब्लेम सुटणार कसा? तुझ्या या अवस्थेमध्ये आपण रिस्क तर घेऊ शकत नाही। हा, तुझ्यासाठी आणि तुझ्या बाळासाठी आपल्याला हे करायलाच हवं। अगं सिद्धराज महाराजांची महती तुला ठाऊक नाहीये।